शकले नाही. अगं बाई ग, असं झालं का उगी उगी? वीणा, अरे वा, झालं का? काय ग बाळा, काय झालं? रडतेस का? अगं, कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं हे माहितीये, पण गाजर किसताना रडणारी माझी सून पहिलीच. काय तुला बाळा? आई, आज भरतच्या शाळेत ना खाऊ दिवस होता आणि मी त्याला प्रॉमिस केलं होतं की त्याला टिफिनला गाजरचा हलवा देईन. पण तुम्हाला तर माहितीच आहे ना, सकाळी पिठांची किती घाई होती ऑर्डरची. त्या सगळ्या घाईत मी फक्त दाण्याचाच लाडू दिला त्याला डब्याला. आणि मला आता वाईट वाटतंय की मी ते प्रॉमिस पूर्ण करू शकले नाही. अगं बाई ग, असं झालं का उगी उगी? एवढं रडायला काय झालं मग? त्यात होतं असं कधीतरी. मला सांग, बरं चिडला का तुझ्यावर? रागावला, रुसला? नाही नाही, उलट समजूतदारपणे म्हणाला, आई काय हरकत नाही, नेक्स्ट टाइम. अगं असं म्हणाला ना, मग तू कशाला रडतेस? अगं मला सांग, सतत या छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण मनावर घेऊन स्वतःला दोष देणं कितपत योग्य आहे? कशासाठी मनात इतकी अपराधाची भावना आणतेस तू? पण आई, त्याला असं नको ना वाटायला की मी आई म्हणून कमी पडतेय. अगं का वाटेल त्याला? तो काय ओळखत नाही का त्याची आई कशी येते? आणि आत्ता तुम्हाला म्हणालीस की त्याने समजूतदारपणे सांगितलं आई काही हरकत नाही, नेक्स्ट टाइम. बोलला ना असं तो तुला? मग पेडा बाई आहेस. अगं आपण पण माणूस आहोत. आपल्या हातून कधीतरी भाजीत मीठ जास्त पडू शकतं, कधी इस्त्री करायचं राहून जातं, कधी डबा द्यायला उशीर होतो. पण आपल्या हातून हे असं काहीतरी घडलं म्हणजे आभाळ कोसळलं असा गैरसमज करून घेऊ नको. सतत या गोष्टींची चिंता करणं, या गोष्टीबद्दल वाईट वाटणं, याच्यासाठी जन्म झालेला नाही आपला. आपल्या घरातले पण समजून घेतात आपल्याला. हे बघ, आता ना रडायचं आधी थांबव. कारण कसं आहे, आंबट चेहरा करून गोड पदार्थ करायचा नाही. खरंच की? आता बघ, हसलीस ना? मग हसलीस की किती छान दिसतेस. अगं सतत असं सगळं मनावर ओझं घ्यायचं नाही ग. काही काही गोष्टी लाईटली घ्यायच्या, मग आपण लवली दिसतो. जशी आता तू बघ, आता गोड हसलीस, लाईटली घेतलीस गोष्ट, मग लवली दिसायला लागली, हो की नाही?